आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। नमस्कार मंडळी, आज आपण परंडा तालुक्यातील कारंजा या गावामध्ये आहोत। या गावामध्ये शेतकरी पुत्र रामभाऊ पवार हे तब्बल 1 एकर क्षेत्रामध्ये विहिरीचं काम करणार आहेत। आज त्या विहिरीचं भूमिपूजन देखील आहे। मोठ्या उद्योगपतीच्या हस्ते ते भूमिपूजन होणार आहे। ही विहीर एवढी मोठी आहे, 1 एकर क्षेत्र आहे पूर्ण इथं, आणि अशी विहीर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच खोदली होत आहे। त्यामुळे एक आश्चर्याचं इथं समजलं जाते, कारण की अशी विहीर मराठवाड्यात कुठेही नसून पहिल्यांदाच या विहिरीचं या ठिकाणी 1 एकरामध्ये काम सुरू करण्यात येणार आहे। आज मान्यवराच्या हस्ते देखील या विहिरीचं भूमिपूजन होणार आहे। त्यामुळं गावकरी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आता पाहू शकतो या विहिरीचं क्षेत्र किती आहे। आज झेंडे लावले ते आपण पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण 1 एकरामध्ये हे खोदकाम होणार आहे। आणि या विहिरीचं इथल्या परिसराला देखील सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे। त्यामुळं हे काम कसं असणार आणि याचा फायदा कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विजय मेहरचं, संतोष शिंदे, स्वराज्य संदेश, परंडा। पण मराठवाड्यातील सर्वात मोठे विहिरीचं काम इथं सुरू केलं। तब्बल 1 एकरामध्ये ती विहीर होणार आहे। नेमका उद्देश काय आहे त्या एवढ्या मोठ्या विहिरीचा? सर थोडा हात वरती घ्या। आपला भाग दुष्काळी असल्यामुळं आणि मला शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करायचे आहेत की शेती परवडत नाही हा प्रत्येक शेतकरी बोलत आहे। तर मला मेन पाणी लागतं आहे शेतीला। पाण्याशिवाय तर आपण काही करू शकत नाही, आणि पाणी जर असेल तरच शेतीला आपण सोनं पिकवू शकतो। तर ते आपल्याला जाहिरातीत ऐकाय फार छान वाटतंय, पण ते जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला काय लागतंय मटेरियल, तर ते आधी तयार करणं गरजेचं आहे। 1 एकरचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांनी जर स्वप्न मोठी बघितली तरच आपण स्वप्न मोठी सहकार करू शकतो। तर त्याच्यासाठी मी की 1 एकरची विहीर का, तर मला बऱ्याच ठिकाणी फोन आले माझे व्हॉट्सअप बघून, फेसबुक बघून की एकर विहिरीचा उद्देश काय। तर माझं क्षेत्र खूप आहे इथं, आणि मला वेगवेगळ्या प्रकारची शेती करायची आहे की वेगवेगळ्या प्रकारची शेती करून आपल्याला काय शेतकऱ्यांना त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे, ते मला करण्यासाठी मी 1 एकर विहिरीचा हे घेतला आहे। त्यामुळे मी 1 एकर विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आहे। विहिरीची खोली किती असणार आहे आपल्या? विहिरीची खोली आपल्या एक 60 ते 70 फूट असेल, आणि 200 बाय 200ची विहीर आहे आपली। बरं, या विहिरी अंतर्गत सिंचन क्षेत्र किती येणार आहे तुमचं? एखाद्या क्षेत्राच्या अंदर मग 110 एकर क्षेत्र आहे। तर 110 एकर क्षेत्र ह्या विहिरीच्या अंडर सगळं बागायत होणार। भविष्यामध्ये जर दुष्काळी परिस्थिती कधी निर्माण झाली आणि त्या पाण्याची गरज जर इतर परिसराला जर लागली तर आपण ते देणार का? जर मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की मी शेतकरी पुत्र आहे, माझ्या पोस्टवर पण शेतकरी पुत्र असतं की माझं स्वभाव असं आहे, माझ्या जोपर्यंत खिशातलं संपत नाही तोवर मी वाटत राहतो। मला माझी बायको, आई खूप वेळा ओरडते, तुमचं एवढं साधं भोळं स्वभाव कसं काय हो, तुम्ही कोणाला नाहीच म्हणत नाही। कारण एक माझा असाच किस्सा होता की मी कोल्हापूरला गेलो, माझी त्या मित्रांची फक्त 2 दिवसाची ओळख, आणि त्यांच्यावर संकट खूप आलं, आणि मी माझी 4 व्हीलर गाडी विकून पैसे त्यांना दिले। आणि त्यावेळेस माझी बायकोची खूप हे झाली की म्हणले तुम्ही किती साधं सिंपल आहे। मी म्हणलं आज त्याच्यावर खूप वेळ आहे, त्याच्या मिसेसला कॅन्सर झालता, आणि ती बिचारी योगायोगाने आपल्या ह्या जगात नाही, तिच्या हॉस्पिटलसाठी मी माझी गाडी विकून पैसे दिले। आमची फक्त एक ट्रिपला बाहेर देशात गेल्यावर मैत्री झाली, आम्ही बाहेर देशात फिरायला गेल्यानंतर आम्ही हे होते, पण ते शेतकरी होते, पण ते म्हणायचे की ह्या बायकोचे दिवस थोडे राहिले पवार साहेब, मला तिला जेवढं आनंदी ठेवता येतं तेवढं ठेवायचं। म्हणून त्यांनी हे केलं, आणि पुण्यात दीनानाथला ॲडमिट होते। दीनानाथला ॲडमिट असताना त्यांच्याकडे पैशाची खूप गरज होती, आणि आणि माझ्याकडे पण पैसे नव्हते। मग माझा तो निर्णय त्यांना हे वाटला, आणि त्या बिचाऱ्यांनी माझ्यासाठी आता खूप काही करतात। खूप मनाने व्यक्ती मोठी आहे ती, पण जसं म्हणतात की अभंगात म्हणतात की देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता त्यांचे हात गेले। तसं आहे की आपण पेरलं तर उगवणार आहे, आपण चांगलं पेरायचं, चांगलं उगवणार आहे, असं मी माझ्या आयुष्यात घडत राहतो। मला खूप छान अशी आई आहे, आईवडील आहेत,
आणि माझी खूप बायको सहकार्य करते. प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. असा माझा परिवार आहे. आणि आमचं साहेब बहीण भावंडांचं एकत्र कुटुंब आहे. लोक भाऊ एकत्र आहेत, पण माझ्याकडं बहीण, माझ्या 2 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ आणि चुलते, आम्ही सगळे एकत्र आहेत.